प्रभागातील नगरसेवक असावा, आपला नगरसेवक असावा आणि आपल्या हक्काचा नगरसेवक असावा, ही भूमिका घेऊन जाणारी ही सर्वसामान्य जनता आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. 16 तारखेला या प्रभागातील सर्वसामान्य लोक नक्कीच या प्रभागामध्ये गुलाल उधळल्याशिवाय राहणार. शिवसेना आणि भाजप युती, राष्ट्रवादी युतीची सत्ता या महापालिकेवर भगवा फडकेल एवढे या निमित्तानं सांगतो. मला सांगावं असे वाटते की या सर्वसामान्य लोकांचे या प्रभाग क्रमांक 20 मधील अनेक प्रश्न सुटतील ही ग्वाही तुम्हाला मी या निमित्तानं देतो. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, ते 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध उमेदवारांना भेटतोय आणि आज आपल्या सोबत आहेत प्रभाग 20 मधील शिवसेनेचे उमेदवार आदरणीय अभिजित कतकर साहेब. सर नमस्कार, मी आपलं आमच्या केके न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण प्रचारादरम्यान प्रभागामध्ये सर्वत्र फिरताय, नेमका कसा प्रतिसाद लाभतोय, काय सांगाल? नक्कीच प्रभाग क्रमांक 20 मध्ये सर्वसामान्य लोक राहतात आणि या सर्वसामान्यांच्यात उत्साह एवढा आहे की स्थानिक नगरसेवक निवडून द्यायचा, हे त्यांनी मनाशी खूणगाठ बांधल्या की या प्रभागातील नगरसेवक असावा, आपला नगरसेवक असावा आणि आपल्या हक्काचा नगरसेवक असावा, ही भूमिका घेऊन जाणारी ही सर्वसामान्य जनता आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. 16 तारखेला या प्रभागातील सर्वसामान्य लोक नक्कीच या प्रभागामध्ये गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय? तुम्हाला सांगायचं झालं तर मी महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षातून या निवडणुकीला सामोरं जातोय. मुद्दे तुम्ही विचारला तर मुद्दे सर्वसामान्यांचे या प्रभागातील अनेक प्रश्न महायुतीच्या माध्यमातून निकाली निघणार आहेत. त्यामुळं येणाऱ्या 16 तारखेनंतर या प्रभागामध्ये महायुतीच्या माध्यमातून आमची सत्ता केंद्रात आहे, आमची सत्ता राज्यात आहे आणि आमची सत्ता येणाऱ्या 16 तारखेनंतर या शिवसेना आणि भाजप युती, राष्ट्रवादी युतीची सत्ता या महापालिकेवर भगवा फडकेल एवढे या निमित्तानं सांगतो. कोणतं विजन विचाराल तर या प्रभागामध्ये एक विजन, एक संकल्पना घेऊन बाहेर पडलोय आम्ही. जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना आणि हे विजन घेऊन या प्रभागामध्ये आम्ही 5 उमेदवार या महायुतीचे आम्ही संकल्पना केली की या प्रभागामध्ये आरोग्याचं केंद्र असावं, या प्रभागामध्ये सुसज्ज असं दवाखाना असावा, या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी बालसंस्कार केंद्र असावेत, या प्रभागामध्ये महिलांसाठी योगा केंद्र असावे, या प्रभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असावे, असे अनेक प्रश्न घेऊन येणाऱ्या 16 तारखेनंतर आम्ही ते प्रश्न मार्गी लावणार आहे. हेच विजन, हीच संकल्पना या प्रभागामध्ये जे सर्वसामान्य लोकांना लागणार आहे ते आम्ही महायुतीच्या माध्यमातून या जिल्ह्याचे खासदार आमचे आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आहेत, या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आपले आहेत आणि या दक्षिणचे कार्यसम्राट आणि उत्तरचे कार्यसम्राट आमदार महायुतीचे आहेत. त्यांच्या माध्यमातून मला सांगावं असे वाटते की या सर्वसामान्य लोकांचे या प्रभाग क्रमांक 20 मधील अनेक प्रश्न सुटतील ही ग्वाही तुम्हाला मी या निमित्ताने देतो. एक तरुणांची मोठी बळी आपल्या सोबत आहे, याबद्दल काय सांगाल? नक्कीच गेली 15-20 वर्ष सर्वसामान्य युवकांचा एक कार्यकर्ता म्हणून या प्रभागामध्ये मी वावरत आहे. सर्वसामान्य लोकांचे, सर्वसामान्यांच्या युवकांचे अनेक प्रश्न मी शाळेच्या जीवनापासून, कॉलेजच्या जीवनापासून अनेक प्रश्न मी मार्गी लावत आहे. त्यामुळेच युवकांची फळी माझ्या सोबत आहे आणि खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखात, त्यांच्या दुःखात प्रत्येक वेळेला जो कार्यकर्ता सोबत असेल त्याच्याकडं आपोआपच कार्यकर्त्यांची किंवा मित्रांची गर्दी असते. प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 20 मधील माझे माता भगिनी, तरुण सहकारी, ज्येष्ठ नागरिक यांना मी आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला मी 15-16 वर्ष तुमच्यात वावरत आहे. तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून ह्या 15-16 वर्षात मी तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात मी तुमच्या सोबत आहे. एक कुटुंब म्हणून या प्रभागातील लोकांच्या सोबत मी आहे. तुम्हाला एक विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला माझ्यासोबत महायुतीचे सगळे उमेदवार ताकदीने आणि शक्तीने निवडून आले पाहिजेत एवढी इच्छा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आताच आपल्यासोबत होते प्रभाग 20चे शिवसेनेचे उमेदवार अभिजित कतकर सर. यांनी कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्यासंदर्भात जे आपले व्हिजन सांगितले ते अतिशय कोल्हापूरच्या विकासाच्या फायदेशीर आहेत असं मी म्हणेन. केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.